ककडे आणल्या तर बोक वाल्या वाकळ याच्यात काय भाजी किती आई शपथ भाजी साईडला ठेवूया आणि ककडे आता उद्या चालण्या याच्यात गावात इकायला बेस्टपैकी केस सगळे लाल दिसत आहे आणि लाल. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आज कसं तरी पाऊस उघडला आहे. तर बघू शकता तिकडे पांडुमा हे करायलेत वाणी राहणारे ते जर वर बसलेत 10-15 मिनटं वाणी अशी परेशान करायलेत हे इथे झाडं बसलेत. आणि आज कसं तरी पाऊस उघडला म्हणून बरं झाले, नाही तर नुसता आभाळच आभाळ आहे. आणखी सदैव तसं आभाळ आहे, तिकडच्या साईडला आभाळ आहे, सगळीकडून 4 साईडनं आभाळ आहे. सगळं आभाळ इकडच्या साईडला चाललं हे दिसलं सगळं काहीच विषय नाही. वाणीर असं कोणाच्या घरात शिरायला तेव्हा आता हे शिरलं जिन्यातून त्याला जर चपात्या वगैरे काय दिसलं नीट खाली जाते ते येरी खाली बघायला. अरे का वाणीर पांडवा व्हिडिओ चालू झाल्या बोलतच नाहीत काय हिंडली उडी पाडलं तिनं काहीतरी खाली इकडे घराचं कोण पाडलं पडू त्या इथं दिसलं का हे होत 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 इकून आहेत अलकून आता अलकून आहेत होत होत उतर 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 उत उत कदरून पांडव माझे इथे बसलेत. हे आज काय कामाला येईना कारण सुट्टी मारली की नाही बरं. सकाळी 10-15 मिनटं येऊ लागला पुन्हा आलाच नाही, पुन्हा कॅन्सल झालं म्हणून आम्ही कामाची सुट्टी केली आज. हे बघा हे इकडे बी आले ओय ओय आ बाईचं काय निघलं आता काय बरोबर पाणी बी आलंय. तर बघू शकता मित्रांनो इकडच्या साईडनं असा पाऊस आलाय. हे बघा दिसलं का हे देऊळगावच्या साईडने सगळं पांढरं शिपितच झालं. काय शरद मग काय ना तुमचंच काय चाललं काय नाही हां बर पुन्हा काय लयच भार दिसायलात ना तुम्ही इमानदारीनं असं क्लिअर दिसायले हो शरद मा खरंच लयच गोरे दिसायलात ना. बघू शकता मित्रांनो इकडे बी सगळं पांढरं शिपीत झालं दिसले का. आता असा जोरात पाऊस आला तिकडूनच यायला सगळ्यात जास्त आणि पुन्हा त्याच्या पाठीमाग ते आभाळ नाही दिसले का. म्हणजे याचा अर्थ इतकं सटकं येणार आहे आणि सगळं काय सगळीकडंच झाले असे सगळ्यात जास्त इथंच झाले. मी सकाळीच म्हणलं होतं बरं जुनं वर टाकू नका म्हणून डबल काढावं लागेल. तर बघू शकता मित्रांनो आता बेस्ट मी आलो घरी पाणी बी सुटलं म्हणा ते पाणी सगळं घेतलं भरून सगळा पसारा आहे सगळं ओके मध्ये केले. आणि आभाळ तर तसंच आलेलं आहे आणि सोलार लावलं होतं सकाळपासून आताशी कसं पाणी आलं तर सगळं घेतलं एकदा भरून. आणि मेन चीज असं आहे की ना आमच्या गावाच्या शेजारच्या गावात खंबे पडलेत ना तर ना ते काय आज काय लाईट येण्याचं काय वाहनं दिसेना झालं आहे. माझ्या फोनमध्ये फक्त 2 ते 3% चार्जिंग आहे बरोबर. आता इथून पुढचा ब्लॉक कसा बनवायचा माझ्या ते डोक्याला ताण आलं आहे काय करावं ते समजून झाले. तर प्रभू काहीतरी प्रोसेस करू तर चार्ज लाईट आली तर पटकन जर नाही आली तर बघू काय करायचे. आता 3-3:30-4 वाजलेत बरोबर 3:30 वाजलेत मग आणि आणखी पण लाईट आली नाही सकाळपासून. तर बघू शकता मित्रांनो आता 4 वाजलेत बरं का तरी पण आणखी लाईट आली नाही. बापरे म्हणजे याचा अर्थ आज रात्री 10:30 वाजेपर्यंत काहीतरी येईल 9-10 वाजेपर्यंत किंवा 7-8 वाजेपर्यंत येईन. जेव्हा येईन तेव्हा येईन काही म्हणायचं नाही कोणाला काही घेणं देणं नाही.
जितक्या वाजता येईन तितक्या वाजता, कारण की आता माझ्या फोनमध्ये चार्जिंग 0% म्हणजे थोडीशी आहे, 1% आहे. कसं तरी त्याचं सांगेल. तर बघू आता काय होतं पुढची प्रोसेस. जर लाईट आली तर याच्या पुढचा ब्लॉग बनवू, जर नाही आली बघू शकते मित्रांनो. आता आई आली शेतातून, पण आईने अशा भल्या बकरं ककडे आणलं, ककडे आणि पोतीचे पानं. हे बघा पोतीच्या पाण्याच्या तिथं ककड्या ह्याच्या खाली येतात. पटपट खुलू द्यावं हो ना, खुले की बाबा करायचे. ककडे आणले तिच्यात, काय काय आणते बाबा काय समजतच नाही. खुले की बाबा हे ककडे आणले तर भल्या बकळ. याच्यात काय भाजी किती आई शपथ, भाजी साईडला ठेवली ना. आणि ककडे आता उद्या चालण्या यायचे तर गावात इकायला बेस्टपैकी. ककड्या सोपं आहे काय. आता आपणच खायचे ते दुसरं कोणा खायचे म्हणा बेस्टपैकी. केस सगळे लाल दिसायला की नाही, आणि लाल मी डायरा हाणली आज. सोपं आहे का. तर बघू शकता मित्रांनो, आता लाईट आली, पण आता वाजले 8. तेव्हा तुम्हाला दिसत असतील 8 वाजले 10-15 मिनटं बाकी आहेत. पण लाईट आली, पण आहे अशी डीम आली यानं काय करा ते बी समजून झाले. अशी मच व्हायली होती कमी. आता जाऊ डीम आली ती कमी जास्त. आता जसा फोन व्हायला चार्जिंग तसा व्हायला आहे. आताशी नेमकं लाईट आली तर कमी 5% चार्जिंग झाली म्हणा. आता 10-15 मिनटं चार्जिंग होऊ देऊ, म्हणजे कसं ब्लॉग एडिट करायला बी जास्त टेन्शन राहणार नाही आपल्याला. पटपट ड्यू टाकायला गेले आणखी 10 मिनटं एकदा जाते, नंतर पुन्हा ड्यू टाकल्यानंतर फुल येते. फुल आल्याच्या नंतर बेस्ट फोन चार्जिंग होते. तुम्हाला दाखवते. जेवण करायचे बी बाकी आहेत आमच्या सगळ्यांनी, म्हणजे तशी तर आईची माझीच आहे. तर पप्पा येणार आहेत आता नाही येणार. 8 वाजलेत ना, 10:30-11 वाजता येतील. नंतर मग बघू काय करायचे काय नाही करायचे. तर चलो. तर बघू शकता ही लाईट अशी मच करायची मित्रांनो. आता काय करू माहिती का, हे लाईटच्या द्या सोडून. इथं काय हे असं रात्रभर चालू शकते, किंवा कोणी ड्यू टाकीन का नाही टाकीन ते नाही मला माहीत. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.